नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी असे मेदू वडे। ही रेसिपी खूप इझी आहे। आज आपण मेदू वडे तसेच खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। मेदू वडे म्हटले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात आणि हे वडे बनवण्यास देखील खूप इझी आहे। तुम्ही बघू शकता मेदू वड्याला किती छान जाळी आली आहे आणि वरतून तसाच तो खूप क्रिस्पी झाला आहे। तसेच चटणी देखील खूप इझी आहे बनवण्यास। चला तर मग वाट कसली बघताय, आपण मेदू वडे बनवण्यास सुरुवात करूया। मेदू वडे बनविण्यासाठी इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। डाळला आपल्याला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण डाळला खूप पांढरी पावडर लागलेली असते, त्यामुळे या डाळला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। इथे मी डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यामध्ये पाणी घालून डाळला आपल्याला साधारणतः 3 ते 4 तास भिजत ठेवायचे आहे। 4 तास झाले आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ किती छान प्रकारे फुलली आहे, मस्त भिजली गेली आहे। आता आपण डाळला दळून घेऊयात। डाळ दळण्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे। डाळमधील संपूर्ण पाणी व्यवस्थित नितळून डाळला मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे। आता आपल्याला या डाळला व्यवस्थित दळून घ्यायचे आहे। जर डाळ दळण्यासाठी जास्त त्रास होत असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता, पण जास्त पाणी घालायचे नाहीये। आपल्याला घट्टसर अशीच डाळ दळून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची डाळची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। इथे मी संपूर्ण डाळ व्यवस्थित दळून घेतली आहे। आता आपण डाळला मस्त फेटून घेऊयात। डाळला आपल्याला एकाच बाजूने अशा प्रकारे मस्त फेटून घ्यायचे आहे। इथे मी डाळला 3 ते 4 मिनिटे मस्त फेटून घेतले आहे। तुम्ही बघू शकता डाळ मस्त फ्लफी झाली आहे, मस्त मऊसूद असे हे पीठ झाले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा मीठ, 2 ते 3 हिरवी मिरची अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतली आहे व अर्धा चमचा यात मी जिरे घालत आहे। मिरची व जिरे घालणे ऑप्शनल आहे। तुम्ही मिरची जिरे न घालता देखील मेदू वडे बनवू शकता, पण याने देखील खूप छान चव येते, त्यामुळे तुम्ही घालून बघा। पुन्हा एकदा या मिश्रणाला मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता या मिश्रणाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात। आपल्याला लगेच मेदू वडे बनवायचे आहेत, पण आपण आधी चटणी बनवून घेऊयात। चटणी बनविण्यासाठी इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे व त्यामध्ये अर्धी वाटी खोबरे घातले आहे। आता यात मी घालत आहे दळलेले शेंगदाणे। याऐवजी तुम्ही अख्खे शेंगदाणे किंवा डाळ्या देखील घालू शकता, परंतु इथे माझ्याकडे दळलेले शेंगदाणे होते, त्यामुळे मी इथे 3 चमचे दळलेले शेंगदाणे घातले आहे। आता यात मी घालत आहे 4 ते 5 हिरवी मिरची, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या व एक छोटा तुकडा अद्रकचा घातला आहे आणि सर्वात शेवटी इथे मी कोथिंबीर घातली आहे। आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून या चटणीला व्यवस्थित दळून घेऊयात। तुम्ही बघू शकता चटणीला किती छान कलर आला आहे आणि किती छान प्रकारे चटणी मस्त दळली गेली आहे। आता आपण या चटणीला तडका देऊन घेऊयात। चटणीला तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1.5 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी मस्त तडतडली गेली आहे। आता यात मी घालत आहे पाव चमचा हिंग। हिंग देखील व्यवस्थित तळले गेले आहे। आता इथे मी 2 लाल मिरची घेतली आहे व त्यांना अशा प्रकारे तोडून घालत आहे। लाल मिरची घातल्याने चटणीला खूप छान चव येते। आता यात मी सर्वात शेवटी घालत आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील व्यवस्थित तळला गेला आहे। आता यात आपण दळलेली चटणी घालून घेऊयात। चटणीला इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी देखील चटणीमध्ये ओतले आहे। या चटणीला आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। चटणी दळताना मी मीठ विसरले होते, त्यामुळे आता मी इथेच अर्धा चमचा मीठ घातले आहे। आता या चटणीला आपल्याला एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता या चटणीला आपल्याला साधारणतः 1 उकळ येईपर्यंत वाट बघायची आहे। तुम्ही बघू शकता चटणीला मस्त उकळ आली आहे आणि इथे आपली चटणी तयार आहे। तुम्ही बघू शकता चटणीला किती छान कलर आला आहे। आता आपण वडे बनवून घेऊयात। वडे बनविण्यासाठी पुन्हा एकदा मी थोडेसे हे मिश्रण फेटून घेत आहे। वडे बनविण्यासाठी इथे मी एक चहाची चाळणी घेतली आहे।
चाळणीला मी अशा प्रकारे थोडेसे पाण्यात बुडवून घेतले आहे व त्यावरती अशा प्रकारे डाळचे मिश्रण घातले आहे। त्या मिश्रणाला अशा प्रकारे पाण्याचा थोडासा हात ओला करून त्या वड्याला आपल्याला थोडेसे चपटे करून घ्यायचे आहे आणि मध्यभागी अशा प्रकारे होल करून घ्यायचा आहे। इथे मी तेल मस्त कडक गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये वडा घातला आहे। वड्यांना आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा अशाच प्रकारे मी वड्याचे थोडेसे मिश्रण घातले आहे, त्याला हाताच्या सहाय्याने थोडेसे चपटे करून त्यामध्ये होल घातला आहे। तुम्ही बघू शकता चाळणीवरती वडे केल्याने ते किती इझिली पडत आहेत। वडे आपल्याला गरम तेलात टाकल्यानंतर त्यांना आपल्याला मीडियम फ्लेमवरच मस्त तळून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट एक बाजू तळली गेल्यानंतर वड्यांना आपल्याला पलटवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता वड्यांना किती छान कलर येत आहे। पुन्हा एकदा दुसरी बाजू देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायची आहे। मी इथे आधी टाकलेले वडे तुम्हाला काढून दाखवत आहे, किती छान कलर आला आहे आणि मस्त आकार देखील छान आला आहे। अशाच प्रकारे आपण संपूर्ण वडे तळून घेणार आहोत। बाकी वड्यांना देखील तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आणि त्यांचा शेप देखील किती छान आला आहे। अशाच प्रकारे चाळणीच्या सहाय्याने तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता। खूप इझी पद्धत आहे, तो आपले हात देखील जास्त भरत नाहीत आणि एकदम इझिली वडे तयार होतात। चाळणीवरती वडे केल्याने खूप इझिली वडे तेलात पडतात आणि वडे तेलात टाकल्यानंतर त्यांना 2 ते 3 मिनिट एका बाजूने व 2 ते 3 मिनिट दुसऱ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहेत। इथे माझे संपूर्ण वडे तळून झाले आहेत। तुम्हाला एक मी वडा तोडून दाखवते। वडा किती छान तयार झाला आहे, त्याला किती छान जाळी आली आहे आणि वरतून क्रिस्पी आणि मधून मस्त नरम असा वडा तयार झाला आहे। खूप नरम असे वडे तयार झाले आहेत। तुम्ही बघू शकता वड्यांना कलर देखील किती छान आला आहे आणि इथे आपले वडे सर्व करण्यासाठी तयार आहेत। तुम्ही बघू शकता वडे किती छान नरम आले आहेत आणि खाण्यास देखील खूप छान लागतात। चटणी देखील चवीला खूप छान लागते। मग वाट कसली बघताय? तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे मेदू वडे आणि खोबऱ्याची चटणीची रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला हे मेदू वडे आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि साक्षीज रेसिपीज मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।